तर आज आहे नागपंचमी. तर आमच्याकडे ना नागपंचमीला सुट्टी वगैरे काही राहत नाही. तर सगळ्यात अगोदर यांनी आपलं पूजेचं ताट तयार केलं आणि हे गेलेले आहेत मंदिरात. तर मी सकाळी सगळ्यांचा टिफिन वगैरे सगळं केलं, पण माझं नैवेद्याचं जे काही आहे ते सगळं बाकी राहिलेलं होतं. कारण की आजच्या दिवशी आमच्याकडे ना कढई असते आणि चिरत नाही, कापत नाही किंवा काही करत नाही आमच्याकडे. त्यामुळे सगळं जेवढं काही चिरायचं काम आहे, कापायचं काम आहे, तावा पण आम्ही ठेवत नाही. ते सगळं मी आदल्या दिवशीच करून ठेवलेलं होतं. फक्त मला स्वयंपाक करायचा होता. आई तर सगळं तयार होतं. तर घरकाम सगळे आवरून झालेलं आहे. सगळ्यात अगोदर गंगाजल मी पूर्ण सगळीकडे घरात शिंपून घेतलेलं आहे, कारण की नागदेवताला असं काहीही चालत नाही. तर इथे ना आमच्याकडे असे मी 5 नागं काढलेले आहेत. तसं तर फुलोराही असतो, पण ते गावाला असते, त्यामुळे माझ्याशी जेवढं होते तेवढं मी करते. तर इथे मी 5 असे नाग काढलेले आहे. 2-3 मोठे नाग, त्याच्यानंतर छोटे छोटे पिल्लं. माझ्याकडे महादेवाची पिंड आहे, त्याच्यावरच नागोबा आहेत. तर त्याची पूजा करून घेतली, पुन्हा अभिषेक वगैरे करून घेतला कच्च्या दुधाने वगैरे, आणि बेलपाती वगैरे वाहून घेतली. त्याच्यानंतर एक शिवलीलामृतचा अध्यायसुद्धा वाचून घेतला. आता रोज आता श्रावण महिना सुरू आहे, तर एक अध्याय वाचत आहे. त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक माझा बाकी होता. थोडाफार स्वयंपाक वगैरे केला होता म्हणा, आणि कढईसुद्धा केली होती. कढईचा प्रसाद आणि त्याचाही नैवेद्य मला देवाजवळच कढई ठेवावं लागते आणि त्याची पूजा वगैरे करावी लागते. तशा प्रकारे पूजा केली. सगळं घरभर पूर्ण लाया शिंपल्या. त्याच्यानंतर परत आता तळण काढायचं होतं. तर इथे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. शेंगाची भाजी, वरण भात, पोळी, कढी, पुऱ्या आणि पकोडे. तर अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. देवाला नैवेद्य दाखवला, आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे, तर तिचं ताट तयार केलं. पहिले तिला मी जेवायला दिलं. चला मग व्हिडिओ